20,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी 80,000चा रोख रक्कम आम्हाला आदरणीय सन्माननीय मान्य श्री अमोल दरे साहेब बिल्डर साहेब डेव्हलपर्स यांच्याकडून आम्हाला देण्यात आलं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 40,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफीज जेम्स गुज्जर मयुरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं. तृतीय पारितोषिक 20,000 कैलासवासी निरावंती संतोष म्हात्रे पिसारवे यांच्याकडून देण्यात आलं. चतुर्थ पारितोषिक 20,000 आदरणीय सन्मान्य श्री रमेश धर्मा पाटील पिसावरे यांच्याकडून देण्यात आलं. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर आहेत कुमार रुपेश बाळकृष्ण राजे यांच्या माध्यमातून देण्यात आलं. आणि सर्व क्रमांकाच्या ट्रॉफीज दोस्ती दुनियात एक राजा माणूस आमचे निश्चितच राजा बैलाचे मालक आदरणीय सन्मान नितीन शेठ गावण यांच्या माध्यमातून देण्यात आलं. मॅचच्या दिशेने जाऊया. आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख रायगड पनवेल विधानसभा माजी उपसभापती पंचायत समिती आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आभार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू जातो डॉट. विशाल यांची ही गोलंदाजी पाहिली. यावेळी 7 चेंडू मिडॉन मधून क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळेली ते सिंगल नीरज आणि दुर्गेश. शनिकृपा 11 कोबरा टीम त्यांना फाईट करणारा संघ जनमान चिंचवली. विशाल यांची ही गोलंदाजी आपण पाहिली. 4 षटकांची मॅच. विशाल चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहा. टीम पापडीपाडा टीमचे संघनायक आणि त्यानंतर VRCC म्हणजे पेंदर आमचे जितू. या जितू दादा व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं देखील. चांगला फटका जबरदस्त तडाखा चाललाय चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर 4. मशीने त्याच्या खात्यावरती देखील एक वायका आहे. मॅन ऑफ द सिरीज मध्ये दुर्गेश. पार्थ पवार मॅचचा आनंद घेत असतील. पार्थ तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. चेंडूची अडवणूक केली गेली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बंटी पावशी त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं. क्या बात आहे बंटी. चला पण यस जाऊया आपण टीव्ही अंपायर कडे. काय चौकार आहे की नाही की अडवणूक केली गेली आहे. आदरणीय सन्मान्य कार्यार्थन आपण पाहतोय ओम ठाकूर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेलेत. या स्पर्धेसाठी ज्यांची उल्लेखनीय कामगिरीने सातत्याने ओम ठाकूर बाप्पा मोरे आदरणीय म्हणजे नक्कीच तलोजा मजकूर टीमवरती त्यांचा प्रेम राहिला. त्या भाऊ आमचे या ठिकाणी आलेत. दत्ता ठाकूर आणि मिथुन दादा ठाकूर या ठिकाणी आलेत. त्यांना आम्ही विनंती करीन आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ते पाय चौकार नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व. मिथुन दादा या ठिकाणी आले आहेत. आणि दत्ता दादा ठाकूर देखील या ठिकाणी आलेत. तर खरं तर त्यांचा भरपूर मोठा आशीर्वाद राहिला. तलोजा मजकूर टीमवरती आमचे बांजे अर्थातच ओम ठाकूर यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे. तर त्या पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आम्ही पाहुण्यांचा शुभ सन्मान होत असताना दत्ता भाऊ देखील आलेले आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओम आमचे बांजे आमचे बाची देखील आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
नक्कीच संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. षटक क्रमांक पहिला समाप्त होते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. टीम शनी कृपा कोपरा टीमच्या माध्यमातून व्यासपीठावरती दत्ता जनार्दन शेठ मात्रे देखील या ठिकाणी आहेत. आमचे भांजे ओम ठाकूर दत्ताभाऊ देखील आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय राहिली आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. 9 धावा आहेत धावफलकावरती. इंजुर होत आहेत, हरकत नाहीये. ओमकार फलंदाजीसाठी टॉस जिंकून चिंचोली टीमनं इथे क्षेत्ररक्षकांना निवडलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यामध्ये टीम शनिकृपा कोपरा टीमसाठी दोन्ही संघाने एक मॅच जिंकली आहे. 384 खेळाडू इथे खेळत असताना आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बाईक ओम ठाकूर यांच्या माध्यमातून नितीन शेठ गावण यांच्या माध्यमातून बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली. भरपूर मोठा प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील राहिला. मनापासून आभार. या चेंडूवरती मिळेल एकूण धावसंख्या 1-1च्या बरोबरीने संघ जाऊन टेपतं. दुहेरी अंकामध्ये 10 कदम 10 धावा धावफलकावरती. ओमकार दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर प्रभावशाली खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कट केलाय चेंडू चाललाय टीप दरम्यान रिझर्व मधून धन 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 करत असताना चेंडू सीमा रेषा पार 4. विनंती करेन टॉससाठी या. धावफलकावरती एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. एकूण धावा 14 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू चाललाय. चेंडू ऑन साइड रिझन मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून धावत येतील आणि तत्पूर्वी मिळेल ते सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15. षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज ओमकारची गोलंदाजी पाहिली. दुर्गेश शांत बसणारा खेळाडू नाही. 4 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान. त्यानंतर नीरज 4 मध्ये 3 धावांवरती खेळतात. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी होत असताना 4 षटकांची मॅच. समोर संघ चिंचोली टीम इथे गोलंदाजी करत असताना ओमकारची गोलंदाजी. समोर फलंदाज नीरज. नीरजच्या बॅट्समधून समोर स्क्रीनच्या दिशेने चाललाय चेंडू सीमा रेषा पार. खणखणी 4 रन. यावेळी धावसंख्या धावफलकावरती 19. नीरजच्या बॅट्स मधून चौकाराला. पुन्हा एकदा जोराचा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. देवदासनं टिपला झेल. इथे संपलाय खेळ फलंदाज नीरजचा. मालक साईदाजी राजे यांचा शुभागमन होत असताना या साई व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अक्षय पाटील बायकर मॅन आहेत दोन्ही देखील. तलोजा मजकूरचे बायकर मॅन. निश्चितच स्वर्गीय नाताबाई मडवी यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होती 2023 मध्ये
इथे धावसंख्या धावफलकावरती पाहिली षटक क्रमांक दुसरा समाप्त. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20 वरती 1 विकेट गारद टीम शनी कोपरा. टॉस साठी आम्ही आमंत्रित करू पुन्हा एकदा. तर खऱ्या अर्थानं क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं ज्यांना रणधावेचा आपण झुंजार केली पाहिली, आदरणीय सन्माननीय बबनदादा यांचे सुपुत्र कैलासदादा पाटील साहेब या ठिकाणी आले. कैलासदादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे प्रसादराजे त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, शिवशंभो केबल नेटच्या माध्यमातून देखील फ्री वायफायची सेवा उपलब्ध केली. प्रसादराजे तुमचं देखील आम्ही ऋणी आहोत. तर कैलासदादा पाटील यांना विनंती करीन, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील स्ट्राइक एंड वरती गोलंदाज शिवाजी यावेळी टर्न होत आहे चेंडू. नक्की जोराचा प्रहार, बॅटचा फ्लो भरपूर वेगानं होता, परंतु लेग बायचा इशारा पंचांचा. शिवाजी षटक क्रमांक तिसऱ्याचा मानकरी. संघाची धावसंख्या गणरायाचा शुभ अंक. एकूण धावसंख्या 21. कैले दादा विनंती करीन, दादा या व्यासपीठावरती. गोलंदाज शिवाजी समोर, फलंदाज दुर्गेश. फुल टॉस होता, बॅटच्या रडार मध्ये नव्हता. दुहेरी धाव जोखीम होती, व्यवस्थित मिडल झाला नाहीये. पश्चाताप होतोय दुर्गेशला देखील. अमित तांबोली या मॅचचा आनंद घेतात. अमित तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जबरदस्त उत्कृष्ट तालमनी आणि खारघरचं नाव ज्यानं तालघर केला ते आमचे अमित तांबोली मॅचचा आनंद घेतात. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचसाठी त्यांच्या माध्यमातून कोपरा टीमसाठी भरपूर शुभेच्छा. फटाक्यांच्या आतिषबाजीना पाहुण्यांचा शुभ सन्मान. आदरणीय सन्माननीय कैलासदादा पाटील साहेब या स्ट्रीटवरती होत असताना अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीना पाहुण्यांचा शुभ सन्मान. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची. मनापासून सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या दाखल 23. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगायचे चालू असताना सामना एका बाजूने टीम कोपरा यांची फलंदाजी पाहतो आणि चिंचोली संघाची गोलंदाजी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 वरती 1 विकेट करत इंजुअर होतात. फलंदाज संघाची धावसंख्या दाखल 21 23 आहेत. 23 धावा धावफलकावरती. अगदी यावेळी 6 चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता होते. ओम ठाकूर आमचे अगदी त्यांचा बॅनर्स देखील आपण या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनच्या अगदी खालोखाल त्यांचा बॅनर्स अतिशय गोड हसमुख चेहरा आमचे बांजे आहेत. कुमार ओम ठाकूर मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली आहे. ओम तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. शिवाजी स्विचिटचा अस्त्र इथे चाललाय चेंडू. एसटी रक्षक बीट मॅच मध्ये ट्विस्ट चेंडू सीमारेषा बाहेर 4 हिट विकेट आहे. माफ करा. यस यस फलंदाज बाद आहे आणि प्रेक्षक वर्गांना देखील वाटलं की चौकार होता, परंतु आमचं पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि दर्शवतात की फलंदाज बाद आहे.
आपण पाहतोय कुमारी आमचे गाथा नितीन शेठ गावणे यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहेत आणि त्यांचं खूप हसमुख गोड असं फोटोग्राफी होत असताना फुल टॉस चाललाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून विद्युत प्रवाहाच्या त्या आमच्या तारा आहेत त्यांना चेंडू आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी वेळ घटना घडते. येस पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन धावा मिळतील या चेंडूवरती. फलंदाज बंटी आणि अक्षय. धावसंख्या धावफलकात पाहिली गेली 25. शिवाजी यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. जागा बनून खेळतात आता बॅटच्या स्लॉट मध्ये प्रखर सूर्याच्या किरणांना तेजोमय किरणांना लखलखित करणारा हा फटका निधी सूर्यानेही जय जयकार करावा असा फटका एक्झिक्यूट केलाय. फलंदाज अक्षय पाटील नसून बंटीच्या बॅट्स मधून आलेला खणखणीत षटकार. लगेच करायचे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 31 वरती 2 विकेट इथे गारद झाल्यात. शिवाजी यांच्या षटकामध्ये धावसंख्या शिवाजीने खर्च केल्यात एकूण 10. 31 धावा धावफलकावरती एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती. किरण म्हात्रे शेवटचा ट्रम्प कार्ड शेवटचा अस्त्र. डेड ओव्हर स्पेशलिस्ट बरेच डॉक्टर आपण पाहिले टी स्पेशलिस्ट त्यानंतर ब्रेन स्पेशलिस्ट परंतु हा गोलंदाज आहे तो डेड ओव्हर स्पेशलिस्ट आहे किरण. 31 धाबा धावफलकावरती आहेत. समोर फलंदाज सिक्सर के कातिल अक्षय पाटील. त्यांच्या बॅट्स मधून षटकारांची मोहोर कधी लागणार हीच आशा इच्छा महत्वाकांक्षा वर्तवली जाते खेळाडू कक्षाच्या माध्यमातून. शेवटचा षटक किरण गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अक्षय हाफ ट्रॅकर चेंडू चालला सीमा रेषा पार षटकार. स्विच हिट चाललाय चेंडू. इथे क्षेत्ररक्षण खूप चपल आहे क्षेत्ररक्षक. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 38. गोलंदाज सज्जा किरण. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त मिळेल सिंगल. कैलास दादा यांचा आम्ही शुभ सन्मान लगेच करू. आमचे आयोजक ब्रह्माजी राजे यांना विनंती करेन की आपण कैलास दादा पाटील यांचा शुभ सन्मान करावा व्यासपीठावरती. क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व बरेच सेवा केली. टीम पापडीपाडी टीमच्या माध्यमातून षटकार चौकारांचा ज्यांनी थैमान आणि धुमाकूल घालणारा हा फलंदाज कैलासदादा पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आमचे आयोजक नक्कीच संदीपजी राजे त्यानंतर आमचे ब्रह्माजी राजे यांच्या माध्यमातून पाहुण्यांचा शुभ सन्मान. थँक्यू सो मच कैलासदादा पाटील. वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवल्याबद्दल मनापासून अधिक स्वागत आणि तुमचा आभार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानतो. नक्कीच व्यासपीठावरती दत्ताशेठ ठाकूर त्यानंतर मिथुन शेठ ठाकूर ओम ठाकूर यांच्या माध्यमातून आमचे बांजे आहेत. जनार्दन शेठ म्हात्रे देखील आहेत व्यासपीठावरती.
त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. किरण शेवटचे 2 चेंडू बाकी. गोलंदाजाचे किरण चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आहेत. शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी किरणची आपण पाहिली. 9 धावा त्यांनी दिल्यात 5 चेंडू मध्ये. शेवट गोड करणार का फलंदाज बंटी? हो हो नक्कीच. चाललाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून आउट ऑफ द पार्क. 6 रन. सन्मान कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच कैलासदादा पाटील. एकूण धावसंख्या धावफलकावरती 46. आमचे पत्रकार बंधू वादल बारा निश्चित दीपक कांबळे या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. जाऊया व्यासपीठावरती. आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान लगेच टॉस साठी इन्व्हाइट करू. VRCC पेंदर आणि टीम पापडीपाडा मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. आदरणीय सन्माननीय दत्ताशेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या आयोजक कमिटी संदीपजी राजे असतील त्यानंतर ब्रह्माजी राजे यांना विनंती करीन की आपण दत्ता ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान करावा. दत्तदादांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती जरूर करू. आमचे आयोजक ब्रह्माजी राजे दत्ता ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान. पनवेल महानगरपालिकेमध्ये भरपूर मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून पार केलं जातोय. दत्ताजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून मोमेंटो अर्थात सन्मानचिन्ह देऊन दादांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही करतोय की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नव्हे हाय जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा. त्यानंतर जनार्दन शेठ म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय जनार्दन शेठ म्हात्रे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून आमचे आदरणीय आमचे बंधू संदीपजी राजे त्यानंतर ब्रह्माराजे यांच्या माध्यमातून पाहुण्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे भाऊ आहेत मिथुन दत्ता ठाकूर भाऊंचा देखील शुभ सन्मान. ओम आमचे भांजे आहेत आपण देखील ओमा आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू. आमचे ताई देखील आहेत. ताई या तुम्ही देखील तुमचं देखील शुभ सन्मान आम्ही जरूर करू स्पर्धेच्या माध्यमातून. मिथुन दादा ठाकूर आमचे भाऊ आहेत. त्यानंतर आमचे भांजे ओम ठाकूर आमची दीदी देखील आहेत तिचं देखील आम्ही शुभ सन्मान. ब्रह्मराजे त्यानंतर आमचे ओम ठाकूर आमचे भांजे मिथुन दादा ठाकूर आमची ताई त्यानंतर संदीपजी राजे. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. पुन्हा एकदा आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय सन्माननीय पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष योगेश दादा मडवी यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच साईनाथ राजे. 47 धावेला प्रत्युत्तर देताना पहिला चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन.
महत्वाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. ओम ठाकूर बाप्पा मौर्य तोच मजकूर. खरं तर ओम ठाकूर यांच्याकडून ओम मिथुन ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप या स्पर्धेला लाभलंय. त्यांचा देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. जीत की बात करेंगे. 47 का लक्ष्य और पहली गेंद के ऊपर शानदार शुरुआत. फिर एक बार लॉब किया गेंद को. इस बार भी गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका. हाल की शुरुआत मैदान के अंदर चिंचोली टीम के सलामी ब्लास्टर मैदान के अंदर बिल्कुल सलामी वीर बल्लेबाज देवीदास के बल्ले से शानदार चौके. 2 शानदार चौके. अगला मुकाबला होगा टीम पेंदर बनाम पापड़ी चपाड़ा. दोनों कप्तान से अनुरोध होगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. पापड़ी चपाड़ा टीम के कप्तान पहुंच चुके हैं, तो आइए पेंदर टीम के कप्तान. इस बार पॉइंट कवर पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद जब तक बाउंड्री लाइन के ऊपर फील्ड हो तब तक यहाँ पर 2 रन का इजाफा. देखिए ताली की गूंज, आवाज देख रहे हैं आप बिल्कुल डगआउट बॉक्स में, क्योंकि उनका खेमा काफी खुश है. जानते हैं कि यदि शुरुआत अच्छी रहेगी तो शायद मुकाबला हम भी जीतेंगे. चिंचोली बनाम कोपरा के बीच बिग फाइट मुकाबला जीतने के लिए 47 रनों का बड़ा टारगेट. और शुरुआत की बात करेंगे तो 3 गेंद में 10 रन आ चुके हैं. दोनों ताकतवर टीमें, दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. और बहुत सारे दर्शक हैं जो यूरोप के साथ यानी कि होम साइड एमटीसी के माध्यम से मुकाबला देख रहे हैं. उन सभी दर्शकों का भी स्वागत करेंगे. आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन और अंतिम दिन के कई मुकाबले. स्विच हिट, कमाल की शॉट. एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी नहीं है. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और एक देवदास के बल्ले से शानदार चौका. रिवर्स के बादशाह जिन्हें कहा जाता है, मगर आज रिवर्स के माध्यम से एक शानदार चौका. शानदार शुरुआत. रन संख्या की बात करेंगे 14 रन. फिर एक बार सफल हुए. फील्डर है शॉर्ट लेग में और जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर 1 रन पूरा किया. 5 गेंद में 15 की शानदार पारी. क्रिकेट खेल अनिश्चित भरा होता है दोस्तों. हमेशा क्रिकेट में हम देखते हैं कभी कभी जीतने वाली टीमें क्रिकेट में हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में जीत जाती है. इसलिए तो हम हमेशा कहते हैं कि जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. 19 गेंदें बची, अभी 32 की आवश्यकता होगी. अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को खेला. क्षेत्र फील्डर की बात करेंगे तो थोड़े दूर है और जब तक फील्ड करेंगे गेंद को फेंक करेंगे 2 रन का इजाफा अंतिम गेंद के ऊपर. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या की बात करेंगे 17 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. आणि खतरा अनेक वेळा टीम मध्ये आपण पाहिलंय आणि 17 अनेक वेळा विकेट पडताना पाहिल्यात. परंतु मित्रो 17चा खतरा कधी झाला तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. आजही मराठी माणसाला प्रश्न पडतोय की कोण वाचवेल मराठी माणसाला, कुठे ऐकायला भेटेल मराठी माणसाचा आवाज. सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब तुमच्याच मुळे मराठी माणूस आज उभा आहे. आणि नक्कीच 17 तारखेला त्यांचं निधन झालं आणि त्या 17चा खतरा खरं तर मराठी माणसाला झाला आणि तो 17चा आकडा पहिल्या ओव्हरमध्ये चिंचोली टीम कडून पाहायला मिळतोय. चलो जलबाजी करे, वेळ घेऊ नका. दोन्ही संघाला विनंती करेल की एवढा वेळ नाही आपल्याकडे. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो
तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है. अच्छी डिलीवरी, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात है, 1 रन तो बन सकती है और 1 के साथ टीम की टोटल रन संख्या 18 रन. आप जीत की बात करेंगे, 17 गेंदे 29 की आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. लड़ना होगा मैदान के अंदर. ये गेंद काफी दूर थी, बिल्कुल यहां पर अंपायर बताते हुए ऑफ स्टंप के बाहर, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर डिसीजन वाइड बॉल. और अतिरिक्त रन की बात करेंगे तो रन संख्या बढ़ता हुआ टोटल 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. बड़ी टारगेट जब पीछा करते हैं तो पहले विकेट के लिए पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट होती है और चिंचोली टीम की ओर से वही देखने को मिला. फुल टॉस गेंद थी, इस बार आउटफील्ड थोड़ी सी खराब है, दूसरे के लिए पलटे हैं, दूसरी रन यहां पूरी होती हुई. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, बिल्कुल बात करूंगा. और 2 रन के साथ टोटल की बात करेंगे तो 21 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है. सिंगल डबल के साथ यहां चिंचोली क्रिकेट टीम जीत की ओर बढ़ रही है. जहां से शुरुआत की बात करेंगे, पहले ओवर में 17 है. ओवर नंबर सेकंड की बात करेंगे, साहिल पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, साहिल ठाकुर गेंदबाजी करे. ओवर नंबर सेकंड, इस बार भी हवा में, फील्डर थोड़े दूर है और जब तक बाउंड्री लाइन से आएंगे तब तक यहां पर दूसरे के लिए पलटे थे. रन बने 2 और शायद यहां पर इशारा था कि नॉन स्ट्राइक एंड के ऊपर यदि गेंद को फेंकते हैं, डायरेक्ट हिट करते तो शायद यहां पर विकेट बनने की संभावना थी, क्योंकि अब कोपरा टीम को विकेट की तलाश है. दूसरी तरफ चिंचोली टीम ऊंची उड़ान भरते हुए 24 रन की आवश्यकता है. 30 रन तो बन चुके हैं, केवल 24 की आवश्यकता है. इक्का दुक्का के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है, मगर ये क्रिकेट का खेल है. जिस तरह ये क्लाइमेट बदलता है ना, उस तरह क्रिकेट का खेल ही बदलता है. गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर हर मैदान के ऊपर दर्शकों ने देखा है. वही क्रिकेट का खेल मैदान के ऊपर चलता हुआ. आड़े बैट से खेलने का प्रयास, इस बार भी एक सिंगल दूसरे के लिए प्रयास में है, इनकार किया. नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज ज्यादा दौड़ नहीं पा रहे हैं, फिटनेस लेवल उनकी कम है, क्योंकि आज के जमाने में साइनाथ राजे सब लोग चाइनीज फूड खाते हैं और इसकी वजह से फिटनेस लेवल बहुत कम है. पुराने जमाने में ऐसे ही फिटनेस नहीं थी, आज के जमाने में हर एक बंदा चाइनीज स्टॉल के ऊपर आपको शाम के टाइम में नजर आता है और यही कारण है कि आपकी फिटनेस लेवल नहीं है. रोशन परान मेरी तरफ देखते हैं, उनकी फिटनेस लेवल अच्छी है क्योंकि वो वेजिटेबल है. इस बार गेंद को हवा में खेला, फील्डर है, चिड़िया छिप गई खेत में. विकेट का पतन, पहला विकेट मैदान के बाहर. बल्लेबाज देवीदास मात्रे बैक टू द डगआउट. जसं संगीत आहे खरं तर अंगाला शहार येतात असे संगीत ऐकल्यानंतर. 23 जानेवारी 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा जन्म झाला आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचं निधन झालं. यामधला कालखंड त्यांनी फक्त मराठी माणसासाठी लढलं आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि आज त्यांच्याच मुले मित्र आपण सर्वजण ताट मानेने उभा आहोत. खरं तर त्यांचा आपण आभार व्यक्त केले पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत देखील डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. एकूण टोटल जर पाहिली, दाबो पडकावती दाबा लागलेत 24 धाबा. साहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवतंय.
नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. पेंदर संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल आपण. टॉस साठी शेवटचा कॉलम तो तुम्ही देतोय, तुमच्यासाठी देतोय. तर पेंदर संघ आपण उपस्थिती दाखवायची आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा पेंदर संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तात्काळ आपण टॉस साठी यावं, कारण क्रिकेटचे नियम आहेत, त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. उल्लंघन केलं तर तुम्हाला नक्की त्याची पॅनल्टी भोगावी लागेल. तर सन्माननीय आमचे अनिल दादा भगवान राजे यांच्याकडून स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू झालेत, 24 धावा आणि 12 चेंडू, आता 23 धावेची गरज आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलते. तरानाट्य परिस्थितीमध्ये मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. अंगावरती शार येणार अशा प्रकारची लढत मैदानावरती दोन संघांमध्ये, दोन तुल्यबळ संघ, नातकवर संघ मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, मिस टायमिंग, आणि ते विकेट प्राप्त केली आहे दुर्गेश ठाकूरनं पहिल्या बॉलवरती. आणि आता समीकरण बदललाय, पुन्हा एकदा येणारे चेंडू शिल्लक आहेत 11, 23 धावेची गरज. टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करूया स्वतः आमचे आयोजक. खरं तर ब्रह्मा राजांच्या शुभास ते टॉस केला जाईल. विकेट नंबर आपण मैदानाच्या बाहेर होताना पाहिली. दुसरी विकेट नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. लक्ष गाठायचे ते 23 धावेचं. मी मगाशी देखील सांगितलं, वेळ बदलते, फक्त तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, आत्मविश्वास तुम्हाला जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकून देऊ शकतात. नक्कीच मला पुन्हा एक ते वाक्य आठवलं बाळासाहेब ठाकरेंचं, की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. त्यामुळे कॉन्फिडन्स ठेवावं लागेल मैदानावरती दोन्ही संघाला. या ठिकाणी प्लेड ऑन, बॅटची एज आणि त्यानंतर ट्रिपल आउट बसत. प्लेड ऑनच्या माध्यमातून अजून एक विकेट मैदानावरती प्राप्त केली आहे. दोन चेंडू 2 विकेट. दुर्गेश ठाकूर नाव आहे मित्रांनो. खरं तर संघर्षामध्ये कशा प्रकारे युद्ध करायचं हे संघर्ष योद्धा दुर्गेश ठाकूरला माहिती आहे. आणि आज युवा टॅलेंट घेऊन मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या सोबत कसा खेळ होतोय. नक्कीच 2 चेंडू 2 विकेट, 10 चेंडू, आता 23 ची गरज आहे. चांगला चेंडू, कॉन्फिडन्स बघा, आत्मविश्वास दुर्गेश ठाकूरचा सांगतोय की या मॅच मध्ये मला सामना जिंकायचा आहे. आणि दुर्गेश ठाकूरने आतापर्यंत केलेली शानदार गोलंदाजी संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देतोय. 3 चेंडू डॉट आल्यानंतर सामन्याचं चित्र बदललंय, परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी सामना बदलू शकेल. एक तर धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न पाहायचे ते एक सिंगल, 4थ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि आता समीकरण बदललंय. 22 धावेची गरज आहे, 8 चेंडू. आता चिंचोली संघाला एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्की बदलते, वेळ बदलवावी लागेल. शॉर्ट चेंडू पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काय जबरदस्त संगीत. खरं तर डिसेंबर महिना आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे 25 डिसेंबर या तारखेला आपल्या मुलांना सांता क्लॉज बनवून पाठवण्यापेक्षा छत्रपती आणि प्रभू रामचंद्र बनवून पाठवा. अपील सॉन्ग आहे इथे. आपण पाहायचे दोन्ही पंच आणि सांगतात यस बॅट एज, विकेट मैदानाच्या बाहेर.
आतमध्ये विपरीत घडलंय खरं तरी ते अजून एक धक्का लागतोय आणि आता चिंचवली संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. राहिले 6 तर शेवटचे 6 चेंडू टीमची टोटल आपण पाहिली तर 31-31 आणि शेवटच्या धाबा राहिले आहेत जिंकण्यासाठी 16 धाबा. 6 चेंडू 16. मुग्ध करणारे संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. मलंगडाचं गुणगान गाणारं त्याची गाथा सांगणारं संगीत खरं तर मलंगडाच्या पायथ्याशीच बसलेलं चिंचवली गाव आणि त्यातनं संघ मध्यवती संघर्ष करतोय. येणारे 6 चेंडू आता गरज आहे इथनं 16 धाबेची. पहिला चेंडू लॉब तर केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. अजून एक ब्रँडेड षटकार. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलत आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब बदलता जरूर है. वेळ बदलवली आहे येणाऱ्या मॅच मध्ये आणि संघर्ष करत असताना चिंचोली संघाचा संघर्ष योद्धा 5व्या क्रमांकाचा उमेश मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा कॉन्फिडन्स वाढलाय. 5 चेंडू 10 धाबीची गरज आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये. कधी सामना चिंचवली टीमच्या बाजूने तर कधी कोपरा संघाच्या बाजूने. सेकंड राऊंडची लढत मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस. एक सिंगल तर मिळणार. डबल साठी धावतायत. कॉलिंग केलंय. 2 धाबा पूर्ण झाल्या आणि 3ऱ्या धाबेचा कॉल नकार दिलाय. प्रति बॉल 2 ची गरज आहे. 4 चेंडू 8. काय क्रिकेटचा खेळ आहे. आज क्लायमेट थोडं खराब आहे परंतु क्रिकेटचा खेळ चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तोज मजकूर यांची क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आणि आज या स्पर्धेतला मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल. खरं तर कौतुक करायला पाहिजे संपूर्ण कमिटीचं. गेली 4 दिवस चांगलं सुसज्ज आयोजन आणि जबरजबल 32 संघांना समावेश दिलाय. आज अंतिम सामने. फुल टॉस. मिस टायमिंग. गोलंदाज इथे सेलिब्रेशन करतोय कारण विकेट मिळाली आहे महत्वाची. 3 चेंडू 8 ची गरज. गरज है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. फुलटॉस चेंडूला असं वाटलं की बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु इथे विकेट मिळाली आहे. मांगरूळचे आमचे मित्र राकेश दादा पाटील मॅचला एन्जॉय करतात. खरं तर मांगरूळ संघाचा वीरेंद्र सेहवाग म्हणून ज्याची ख्याती आहे तो राकेश पाटील मांगरूळ मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून चिंचवली संघाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू राकेश दादा, आपलं देखील स्वागत आहे. जिंकण्यासाठी 3 चेंडू आता चिंचवली संघाला आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये 8 धाबेची. सामना अद्याप संपला नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचा संघर्ष सुरू आहे. संघर्ष जास्त चांगला तो सामना जिंकेल. कारण येणारं क्रिकेट आपण पाहिलं एका चेंडूमध्ये 6 धाबा बनतात तर 4 चेंडूमध्ये 3 चेंडू राहिले तरी 8 धाबेची गरज आहे. काय घडणाऱ्या मॅच मध्ये शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना लढत पाहायला मिळेल. एकतर मिळाली डबलचा प्रयत्न असेल की नाही परंतु नकार दिला. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 2 चेंडू 7 धाबा. बघा सामना मी आताच सांगितलं की शेवटच्या बॉल पर्यंत का पाहायला मिळेल. जरी षटकार मारला तरी सामना शेवटच्या बॉल मध्ये, एक धाव जरी काढली तरी शेवटच्या बॉल मध्ये मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
संदेश स्ट्रायक एंडवरती काढू. जे काही घडले ते आतापर्यंत बाजूला ठेवून येणाऱ्या मॅच मध्ये मला जिंकायचंय हे स्वप्न मैदानावरती संदेशनं ठेवलंय. एक धाव सामना शेवटच्या बॉलमध्ये, एक षटकार सामना शेवटच्या बॉलमध्ये. परंतु प्रेक्षकांना ही मॅच आवडली आहे कारण कट टू कट फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, फुल टॉस होता, प्रहार तर केलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. कंपल्सरी 5 धावा. एक चेंडू 5 धावा म्हणजे षटकार ठोकावा लागेल. क्रिकेटमध्ये 5 धावा तर मिळत नाही, परंतु एक बॉल आता षटकाराची आवश्यकता. एक चेंडू 6 धावा. आपण पाहतोय मैदानावरती सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघाचे उत्कंठा सिगायला लागले आहेत की शेवटच्या बॉलचा रिझल्ट काय असेल, कोणता संघ जिंकून अंतिम तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये. परंतु सैराट फिल्म मधलं चित्रपटातलं एक डायलॉग नागराज मंजुळेचं, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. या मैदानावरती तेच होणार. ठोकला तर संघ जिंकेल आणि हुकला तर संघ कोपरा जिंकेल. तर प्रेक्षकांना विनंती आहे आपण टाळ्यानं स्वागत करू अंतिम चेंडूचं. एक चेंडू 5 धावेची गरज. मिस टायमिंग सेलिब्रेशन. शनिकृपा दत्तक, शनिकृपा कोपरा संघाचा आणि कोपरा संघाने सामना जिंकलाय. वेल डन. बघा पराभवाचं दुःख काय असतं, कारण जवळ मॅच मध्ये आले आणि मॅच हातातनं निसटली. हार्ड लक. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच असते, परंतु दोन्ही संघाला विनंती करेल आपण सेकंड करा, शुभेच्छा द्या. कारण आम्ही नेहमी सांगतो की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. जिंकणं आणि हारणं या क्रिकेटच्या खेळामध्ये होतच असतं, परंतु आज आपण हारलो. थँक्यू सो मच. खरं तर वेळात वेळ काढून दादा आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर मॅन ऑफ द मॅच दादांच्या शुभास्ते दिली जाईल. तर बघा इथे मॅन ऑफ द मॅच असेल. खरं तर या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट षटक होतं आणि ते फेकलं. बॅटिंग करताना 14 धावा. तो आहे संघाचा मेन खेळाडू अर्थात दुर्गेश ठाकूर. नक्कीच आज पहिल्यांदाच करिअरला सुरुवात केली आणि पहिल्यांदा षटक फेकलं. 15 अंडर-15चा खेळाडू साहिल ठाकूर. खरे तर या पण साहिल पाटील आज पहिल्यांदा तो बॉलिंग करतो. पहिलीच टुर्नामेंट आहे त्याची आणि मस्त बॉलिंग केली त्यांनी, म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच. बघा खेळाडूचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा हे दुर्गेशला माहिती आहे. आणि दुर्गेश तुम्ही जा. दुर्गेश जा. दुर्गेश कडून ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे साहिलला. साहिल पाटील. खरं तर ठाकूर, साहिल ठाकूर. वेल डन. अभिनंदन संघाचा हार्डलक चिंचोली संघ. आणि आता मॅच सुरू होईल पेंदर विरुद्ध पापडीचा पाडा. आणि आपण पाहणार या मॅच मध्ये नक्कीच एक बिग फाईट लढत आणि कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. पुन्हा एकदा सैनत राजे.